सर्व शिक्षक मित्रांना माझा सस्नेह नमस्कार। आता आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत संख्येवरील क्रियांचे विविध मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहत आहोत। आज आपण संख्येवरील क्रिया यावरील विविध कृती पाहणार आहोत। तर याची अध्ययन निष्पत्ती काय आहे? तर अध्ययन निष्पत्ती आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची दैनंदिन म्हणजे व्यवहारामध्ये विद्यार्थ्यांनी या संख्यांचा वापर करून बेरीज करणे। आता आपल्याला माहिती आहे गणित म्हटलं की दैनंदिन म्हणजे दिवस सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना गणिते करावे लागतात आणि विद्यार्थी जर या 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचे गणित जर व्यवस्थित करत असेल आणि त्याची जर पूर्ण तयारी असेल तर तो पुढचे स्तर छान गाठू शकेल। म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, या संदर्भात विविध कृती पाहायच्या आहेत। तर आज आपण बघा या कृती पाहणार आहोत। यासाठी शाब्दिक उदाहरणे। आता विद्यार्थ्यांना गणिते येतात पण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची शाब्दिक उदाहरणे त्याला व्यवस्थित समजले पाहिजे। त्यासाठीच आता आपण एक उदाहरण पाहूया। आता आम्ही इथे एक गणित दिलेलं आहे। शाब्दिक उदाहरणांमध्ये शाब्दिक गणितांना फार महत्त्व असते आणि ते जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सोडवले तर फारच छान। एक गणित आहे इथे बघा दिलेला। अनुजकडे एक खडू आहे, त्याच्या मैत्रिणीने त्याला आणखी 2 खडू दिले। आता त्याच्याकडे किती खडू आहेत? हे आहे शाब्दिक गणित। मग आता या शाब्दिक गणितासाठी विद्यार्थ्यांना ते आलं पाहिजे, त्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर सुरुवातीला त्यात दिलेली संख्या। आता या गणितामध्ये दिलेली संख्या आहे 1 आणि 2, 1 आणि 2। नंतर काय करायचं आहे? बेरीज करायची आहे। आणि तिसरं काय आहे? समीकरण विद्यार्थ्यांना मांडता आलं पाहिजे। आता ज्या संख्या दिलेल्या आहे त्याचं समीकरण विद्यार्थ्यांना मांडता आलं तरच विद्यार्थ्यांना शाब्दिक गणिते व्यवस्थितरित्या सोडवता येतील। आता आपल्याला संख्या विद्यार्थ्यांना सांगायच्या आहेत 2-2 वेळा, एक संख्या आणि 2 संख्या। आता समीकरण कसं मांडायचं ते आपण इथे दिलेलं आहे 1 आणि 2, 1 अधिक 2 बरोबर 3। आता अनुजकडे किती खडू झाले तर अनुजकडे आता 3 खडू आहेत। आता हे आपण लेखी पाहिलेलं आहे। आता आपण हे खेळाद्वारे व कृतीद्वारे पाहूया। आपण अनुजचं एक शाब्दिक गणित पाहिलेलं आहे, पण प्रत्यक्ष जर विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतली आणि आपल्याला निपुण पेटीत जे साहित्य आलेलं आहे त्या साहित्याद्वारे जर करून घेतलं तर फारच छान। आता आपण अशीच एक कृती करून घेणार आहे। बघा, अनुजकडे एक बिट्टी होती। आता त्याच्याकडे अजून 2 बिट्ट्या तिला दिल्या, 1 2। आता आपल्याला सर्व बिट्ट्या मोजायच्या आहेत किती झाल्या तर बघा इथे खाली पडलेल्या आहेत 1 2 3। अनुजकडे किती बिट्ट्या झाल्या? एकूण 3। म्हणून आपण इथे 3 ही संख्या टाकली। 1 अधिक 2 बरोबर 3। हे जर आपण प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांकडून करून घेतले तर विद्यार्थ्यांना शाब्दिक गणिते खूप सोपे जातील। अशाच प्रकारे आपल्याला वेगवेगळे साहित्य टाकून हा खेळ घ्यायचा आहे। 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची विविध कृतीद्वारे कशा प्रकारे बेरीज करायची हे पाहिलेलं आहे। अशाच प्रकारे आपल्याला निपुण पेटीत साहित्य भेटलेलं आहे आणि आपण निपुण माता पालक गट स्थापन केलेले आहे। त्यांना पण सांगायचं आहे की घरी पण तुम्ही विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे कृती करून घ्यायच्या आहे। निश्चितच आपले विद्यार्थी पुढचा स्तर लवकर गाठतील। धन्यवाद शिक्षक मित्रांनो।